साइबर अपराधियों को ठगी के लिए किराए पर खाते देने वाले रैकेट का खुलासा हुआ है। इस रैकेट में शामिल 2 छात्रों को साइबर पुलिस ने पकड़ा है। एक पीड़ित की शिकायत से छात्रों की सच्चाई सामने आई है। आरोपी आदित्य अविनाश ताकसांडे पांढरकवड़ा यवतमाल है और अंश राकेश टेंबेकर तिरुड़ा गोंदिया है। आरंभिक जांच में दोनों के साइबर अपराधियों को 30 से अधिक बैंक खाते किराए पर दिए जाने का पता चला। नारी मार्ग निवासी स्नेहल साकरे दमकल विभाग के प्रशिक्षक है। आरोपी आदित्य ताकसांडे उनका रिश्तेदार है। इस वजह से दोनों के अच्छे रिश्ते थे। आदित्य ने बीएससी किया है, जबकि उसका साथी अंश टेंबेकर होटल मैनेजमेंट का छात्र है। आदित्य ने स्नेहल को बताया कि बैंक खाता नहीं होने से उसे छात्रवृत्ति मिलने में दिक्कत पेश आ रही है। इससे उसकी पढ़ाई और दूसरा खर्च भी प्रभावित हो रहा है। उसने छात्रवृत्ति जमा करने के लिए स्नेहल को उसका बैंक खाता, पासबुक, एटीएम कार्ड देने को कहा। यह हासिल करने के बाद उसने स्नेहल के खाते से लिंक मोबाइल नंबर बदल दिया। आदित्य की अंश से मित्रता है। अंश पहले से साइबर अपराधियों का रैकेट से जुड़ा है। उसने स्नेहल का बैंक खाता साइबर अपराधियों को सौंप दिया। सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल साखरे या नावाचा इसमाने तक्रार दिली होती। त्याचा पुतण्या जो आरोपी आहे आदित्य ताकसांडे याला त्याने त्याचं बँक अकाउंट, त्याचे स्कॉलरशिपचे पैसे येणार होते असे कारण सांगून फिर्यादीचे बँक अकाउंट घेतले आणि ते पुढे आरोपी नंबर 2 अंश टेंबेकर यास देऊन सदरच्या अकाउंटवर जवळजवळ 48 लाख रुपये फ्रॉडची रक्कम त्यांनी त्या अकाउंटवर घेऊन ती परस्पर दुसऱ्या अकाउंटवर पाठवली। त्यानंतर ते अकाउंट ब्लॉक झालं असं फिर्यादीला समजल्यानंतर तक्रारदाराला साखरेला तो पोलीस स्टेशनला आला। सदरबाबत तक्रार घेऊन तपास केला असता यातील जे आदित्य ताकसांडे आणि अंश टेंबेकर हे दोघंजण नागपूरमधील बरेच कॉलेजचे युवक असो किंवा दुसरे लोक असो ज्यांना पैशाची गरज आहे त्यांचं अकाउंट ओपन करून ते भाड्याने घेऊन ते गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सायबर फ्रॉड जे करणारे आहेत त्यांना डायरेक्ट पाठवतात। त्यामध्ये पूर्णपणे त्याचं बँकेचं फीट असतं, एटीएम असतो, मोबाईल नंबर असतो आणि इतर पासबुक वगैरे हे सर्व गोष्टी असतात, चेक। आणि त्याबाबत आम्ही त्या दोघांना अटक केलं। सदरबाबत माननीय पोलीस आयुक्त असो आणि माननीय आमचे DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सदर आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी आणखी किती यापूर्वी अकाउंट्स असे नागपूरमधील, गुजरात आणि राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी पाठवले, त्यावर किती रक्कम घेऊन ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालेत, किती रकमेचे ट्रान्झॅक्शन आहे किंवा नागपूरमधील कुणाकुणाची ट्रान्झॅक्शन आहेत याबाबत तपास करण्याचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत सायबर पोलीसकडे। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP सो आमचे मतन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींना आता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। त्यामध्ये त्यांनी किती अकाउंट यापूर्वी फ्रॉड लोकांना, फ्रॉडस्टरना पाठवले, त्यावर किती रकमेचा अपहार झाला आणि ते कुणाकुणाला रक्कम गेली, कुणाची रक्कम होती याबाबतचा पूर्ण तपास करणार आहोत। मग लोकांना नागपूरमधील आव्हान आहे की असे कोणतेही अकाउंट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला बळी पडू नका किंवा आपले अकाउंट कोणालाही शेअर करू नका। उद्या तुमच्यावर त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊन अकाउंट धारकाच्यावर तुम्हीसुद्धा कायद्याच्या कचाट्यात याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल। सेवेचा संकल्प, जनतेचा विश्वास, कार्यातच विकास। माननीय रणजितदादा कांबळे, पुलगाव देवळे विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी राज्यमंत्री, माजी आमदार माननीय रणजितदादा कांबळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुषी, आरोग्यदायी व यशस्वी जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वस्त धान्य दुकानदार संघटन, पुलगाव, जिल्हा वर्धा।